हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. बघू शकतात किती अंधार आहे. आज आम्ही चाललेलो आहोत विरारला. आता सध्या तरी मी एकटीच चाललं आहे. पुढे तृप्ती दिदी आणि मंथन दादासुद्धा आपल्याला जॉईन होणार आहेत. सो पुढे तुम्हाला बघायला भेटेलच. गाईज, तर आता आपण स्टेशनवरती पोहोचलेलो आहोत. 6:31ची ट्रेन आहे. तिकीट वगैरे काढून मी आता उतरत आहे. ट्रेन यायचं टायमिंगसुद्धा झालेलं आहे. गाईज, आत्ताच मी विरार स्टेशनला पोचलेली आहे. आता दीदीच्या घरी जाऊ आणि मग तिकडून आम्ही रिक्षा पकडून मंदिरासाठी जाणार आहे. गाईज, आत्ताच मी पोचलेली आहे दीदीच्या घरी. आता बघू, यांची डायरी वगैरे अजून झालेली मिळत नाही. आंघोळसुद्धा व्हायच्या. इकडे आई बसल्या चहा पित्यात. आई हाय करा. हाय. गाईज, बघू शकतात मला लवकरच्या ट्रेनने बोलवून मी कधीच आलाय आणि इकडे अजून आंघोळ पण नाही झाली मिळत आणि चहा बिस्किट खायला बसलाय. या गाईज, चहा पियायला तुम्हाला माहीत असेल जसं कोण बोलते ते, तर नक्की या. गाईज, आता आम्ही जायला निघालेलो आहोत. दीदीच्या घरून निघालेले आहेत. वेस्टमधून ईस्टमध्ये यायचं आहे आपल्याला. आता आम्ही इकडे रिक्षा वगैरे पकडतो. तुम्हाला पुढे दाखवतोच की आम्ही कुठून रिक्षा पकडतो, प्राईस वगैरे काय आहे ते. सो गाईज, आता आम्ही रिक्षामध्ये बसलेले आहे. रिक्षा पकडलेली आहे द्वारकाधीश जाण्यासाठी ईस्टमधून. राहून आता आम्ही प्रायव्हेट रिक्षाच केलेली आहे. तुम्ही प्रायव्हेट रिक्षा पण करू शकता. प्रायव्हेट रिक्षा राहून तुम्हाला 150पर्यंत भेटून जाईल. आणि जर तुम्ही अशी गेले 80 रुपीजमध्ये तुम्ही 3 जणांचं होऊन जाते. 80 to 100मध्ये रिक्षावाले तितकं चार्ज करते तुमच्याकडून. आणि प्रायव्हेट केलं असेल तर 150चं तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता तिकडे पोचल्यावरच शूट करतो मी. सो गाईज, आताच आम्ही पोचलेले आहेत. रिक्षातून अराऊंड 10 ते 15 मिनटं लागतात. जर थोडीफार ट्रॅफिक वगैरे लागली तर 20-25 मिनटं जातात. बट आताच आम्ही पोचलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात गर्दी किती आहे. ती फुल गर्दीच आहे. आज संडे आहे तर संडेला मोस्टली अवॉइड करा. विकेंड्सला तुम्ही अदर डेजला आले तर थोडी कमी गर्दी भेटेल. आणि आताच हे ओपन झालेलं आहे तर गर्दी तर असणारच आहे. आता आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे. मंथन अजून लाईनमध्येच उभा आहे. आम्ही इकडे फोटोज वगैरे काढत आहेत. गाईज, बघू शकतात आता फक्त 11 वाजलेले आहेत तरी पण गर्दी किती वाढलेली आहे. जशी दुपार होते तशी गर्दी वाढतच चाललेली आहे मंदिरात. तुम्ही पाहू शकतात किती गर्दी आहे. ती फुल क्राऊडेड आहे. सो गाईज, आताच आम्ही निघालेले आहेत. दर्शन तर आमचं झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता क्राऊड किती वाढलेली आहे ती. तुम्हाला मी याच्या पहिलेच दाखवली क्राऊड किती वाढलं आहे ती. तर आता आम्ही निघालेले आहेत. असं होतं आमचं आजचं द्वारकाधीशचं दर्शन. आणि मध्ये फोटो क्लिप्स घेणं अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे दाखवता नाही आलं. बट जितकं बाहेरून आम्हाला घेता येईल तितकं सगळं आम्ही तुम्हाला दाखवायचं ट्राय केलेलं आहे. तर होपसो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सो गाईज, इथे आम्ही चायनीज बेल खात आहे. चायनीज बेल ऑन टॉप तुम्ही पाहू शकता. थांबा टेस्ट करून सांगतो कशी आहे. काय आहे, बट जे आपण रेग्युलर घालतो ती टॉपवरती आहे. इकडची ती घास नाही तरी पण तुम्ही खाऊ शकता. भूक लागली असेल. सो गाईज, आता जरा लिंबू सरबत पीत आहे. काय बोलतात? पाणी पितात. लिंबू सरबत पाण्यासारखं लागत आहे गाईज इकडचं. बघू शकतात. तरी पण काय करू शकतात. आता तहान भागवायची आहे तो. पिया काय नाही चालते काही जसंच पियाला लागेल आता. सो
गाईज आता आपलं दर्शन तर झालेलं होतं. जरा चायनीज बेल आणि लिंबू सरबत पिऊन आम्ही निघालेले आहेत. काय लिंबू इतके सरबत चांगले नाही, पाणी पिऊन निघालं आम्ही. पाणी पिऊन का की काय टेस्ट नव्हती लिंबू सरबताला इतकी. खूप गर्दी आहे आणि धूळ पण खूप उडत आहे. पोल्युशन खूप झालेलं आहे इथे. गर्दी इतकी आहे की गाड्यांची ट्रॅफिकसारखी लागलेली असते. तर फायनली आता आम्हाला रिक्षा भेटलेली आहे. रिक्षा पकडून आम्ही चाललेलं स्टेशन. तर आता डायरेक्ट सरळ भेटूया स्टेशनवरती. सो गाईज आताच आपण पोचलेले आहेत स्टेशनवरती. अराऊंड झालेले आहेत 12-15. आपण तिकडून आले एकदाचे फायनली स्टेशनवरती. खूप गर्दी होती, ट्रॅफिक खूप लागलेले रस्त्यात. तर आता फायनली आता आम्ही घरी जातील. सो गाईज जस्ट आता आम्ही जेवायला आलेले आहेत हॉटेलमध्ये एका विरार स्टेशनच्या बाजूलाच. काय आहे हॉटेलचं नाव? वाडवा गल्लीत आलेले आहेत. भाऊजी पण आपल्यासोबत आहेत. भाऊजी आहे का आपल्या ऑडियन्सला? या गाईज पनीर क्रिस्पी खायला बघू शकता. आमचं लंच स्टार्ट झालेलं आहे. आम्ही पनीर क्रिस्पी प्लेट सुद्धा आलेली आहे. बघू शकतात गाईज. आताच मंदिरात गेलेले लगीन नॉनव्हेज खाल्लं तर आवत नाही याला. गाईस चालते, काय नाही, तुम्ही खाऊच शकता. मी खायला काय नाही. आणि पण तिच्यासोबत इकडं आपलं व्हेज. सो गाईज आता माझी फ्रायड राईस पनीर आलेलं आहे. पनीर फ्रायड राईस ते मी फुल एन्जॉय करत आहे. मी एकटाच व्हेज आहे, बाकी हे तर नॉनव्हेज आहेत. बघू शकता गाईज. आता जेवण झालं होतं तर थोडं जरा स्वीटसाठी आम्ही आईस्क्रीम खायला आलेलो. तिथं खातच असतं अख्ख्या वेळी, त्याच्यात काही नाही. तर गाईज आम्ही घरी येऊन झोपलेलो, कारण की खूप थकवासारखा आलेला, ऊन वगैरे लागत होतं म्हणून. आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि इथेच आम्ही आमचा आजचा ब्लॉग एंड करतो. बाय.